तर जरांगे पाटलांचं उपोषण या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे। आपण इथे एक दृश्य पाहतो आझाद मैदानावरची। मुंबईमधलं हे जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण आहे। तर 29 ऑगस्ट 2023 पासून ते 29 ऑगस्ट 2025 पर्यंत या 2 वर्षांमधलं जरांगे पाटील यांचं हे 8वं उपोषण आहे। या उपोषणाच्या दरम्यान त्यांनी सरकारकडे मराठा आरक्षणाची मागणी केली। आता ओबीसी मधून मराठा आरक्षण द्या आणि सगळे सोयऱ्याचा मुद्दा या 2 मुद्द्यांसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपोषणासाठी आंदोलनासाठी आझाद मैदानावर जरांगे पाटलांना परवानगी देण्यात आली आहे। मात्र जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण इथून उठणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यांनी त्यांचे इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेत की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण थांबणार नाही आणि आपण जागाही सोडणार नाही। त्यामुळे आता सरकारकडनं जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा केली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। अंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंत हजारो मराठा बांधवांना घेऊन जरांगे मुंबईत दाखल झाले। मात्र आता त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही इथे सहकार्य करा आणि मुंबई रिकामी करा। मुंबईमध्ये या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्यापासून ते मुंबईपर्यंत आणि त्यानंतर आता मुंबईतही मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली। सगळ्यांना विनंती आहे, दादांचा शब्द आहे। तर गणेशोत्सव सुरू आहे त्यासाठी आंदोलनाच्या या ठिकाणी उपोषणाच्या दादा या ठिकाणी उपोषणाला बसतायत। पहिलीच त्यांची या ठिकाणी गणपतीची स्थापना या ठिकाणी होते। टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी गणपतीची स्थापना करायची आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये हात वरती करून गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊ सर्वांचा, धर्मवीर संभाजी महाराज की, वीर श्री मालोजीराजे भोसलेंचा। मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो। आता एकच विनंती करतो, ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी खाली बसून घ्यायचं आहे। जिथल्या तिथं खाली बसा। सांगितल्याप्रमाणे सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। मीडिया प्रतिनिधींचे फक्त भूमवरती राहतील। जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे। बाप्पाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सुरू केलंय। मराठा आरक्षणासाठीचं हे शेवटचं उपोषण असेल असं जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जी मुंबईची टीम आहे काम करणारी, त्यांना मनोज दादांनी या आंदोलनासाठी सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या। एक, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। नसता मंगळवारपासून आणखी करोडो मराठी इकडे येणार आहे। 2, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे। इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझा बोलत नाहीये। मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही। मराठ्यांचा मन जिंकायला तुम्हाला संधी आहे। मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे हटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडल, जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। म्हणून
सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही.